नमस्कार. आज आपण गोड शेव बनवणार आहोत. आता त्याच्यासाठी साहित्य बघा काय काय लागतं. आता त्याच्यासाठी साहित्य 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटीला 1 वाटी गूळ, जरासं मीठ आणि अर्धा चमच ओवा. आता ही पिठात असं टाकून घ्यायचा ओवा आणि मीठ. ओवा जरा हातावर असा चुरायचा, नंतर टाकायचं तेल, टाकायचं मोहन पिठाला. त्याच्यामुळं चांगली आपली शेव खुसखुशीत होती. चांगलं पिठाला असं चोळून घ्यायचं मोहन. आता आपलं पीठ आता कसं मुटका झाला आहे त्याच्यावर मोहन समजायचं. मी 1 पळी टाकली ते तेलातली. आता थोडं थोडं पाणी टाकून असं घट्ट मळून घ्यायचं. घट्ट पीठ मळायचं चांगलं त्याचं. असा घट्ट पिठाचा गोळा करून घ्यायचा. चपात्यापासून जरा असं घट्ट करायचा. हे बघा कसा गोळा केला आहे मी. असा गोळा करायचा. घ्यायची आपली गोड शेव करून. आता असं आपण एवढा गोळा घ्यायचं. तेव्हा एवढा असं गोळा घ्यायचा आणि असं पळपुटाव असं करायचं. कशी जाड पातळ आपल्याला लागते तसं बनवून घ्यायची. कशी केली मी बघताय ना, असं तुम्ही बनवा. आणि आता ही आपल्याला असं कट करून घ्यायची. असे सुरे घ्यायचे. कधी छोटे मोठे कसे लागतील तसे आपले कट करायचे. आता दुसरा गोळा एक करून दाखवते तुम्हाला. असं छोटं छोटं उंड घ्यायचं, असं गोल करायचं, तसं रुंद करायचं की झालं. असं लांबवायचं. किती सोपी गोडी शेव करायला. असे लहान मोठी कशी तुम्हाला आवडत तशी करायची त्याची का. बघा आता आपण तेल तापवून घेतलंय. असं पीठ जरा टाकून बघायचं लगेच वर येतंय का. आता आपलं पीठ लगेच वर आलं. आता जर गॅस जरा कमी करायचा. कमी गॅसवरच हे करायचं. लो गॅसवरच तळायच्या. लई फुल नाही गॅस करायचा, म्हणजे आत कच्च्या राहायच्या नाहीत. टाकायच्या पांगवून पांगवून. लगेच हलवायचे नाही. मंद गॅसवर चांगल्या भाजून द्यायच्या. नाही तर गॅस फुल केला तर वरून कलर येतो आणि आतमध्ये कच्ची राहते. झाली आपली शेव तयार. असा कलर येतो मंद गॅसवर भाजून घ्यायचं. फुल गॅस ठेवला तर आतमध्ये कच्ची राहते. मग असा लो गॅस ठेवायचा आणि भाजून घ्यायची. हे बघा आता आपलं झालं बनवून. आता पाक ठेवायचा. पाकासाठी मी 1 वाटी पीठ घेतलं होतं. 1 वाटीत गूळ घेतला आहे. त्याच्यात 2 चमचे असं पाणी टाकायचं. थोडंसं पाणी टाकायचं, लई नाही टाकायचं. गूळ भिजलं एवढं पाणी टाकायचं. 2 चमचे सगळं हलवून घ्यायचा. त्याच्यात अशी बडीशेप टाकायची जरा घेऊन. जशी थोडीच टाकायची. ओवा टाकलाय मळताना. थोडीशी बडीशेप टाकायची. असं हलवून हलवून गोळ घ्यायचा. आता आपला छोटा 1 चमचा असतो ना, तेवढं तेल टाकायचं म्हणजे पाक पुढे जात नाही. आता हे बघा आपलं पूर्ण गोळी घातला. आता त्याच्यात टाकून घ्यायचं. आता मी असं थोडंसं चिमूटभर खायचा कलर टाकते लाल. टाकून घ्यायचे त्याच्यात. गॅस पिचा असं हलवून घ्यायचं. बघा आता आपलं पाकात टाकून झाले. असं पाकात चांगलं पाक त्याला हे करून घ्यायचा आणि मग आपण एका ताटात काढून घेऊया. असं ताटात काढून घ्यायचे. आता असंच ठेवायचं. अर्ध्या पाऊण तासात ती चांगल्या अर्ध्या तासातच सुकतात. आणि सुकल्यानंतर काही मोडत नाही, काही नाही. असं अर्धा तास सुकाय ठेवायचे आणि नंतर का सुट्ट्या करायच्या. अर्ध्या तासात सुट्ट्या होत्यात. ती बघा आता आपली गोडी शेव बनवून झाली. कशी झाली बघा. असेच या पद्धतीने तुम्ही बी करून बघा गोडी शेव. छान होते गोडी शेव. विकत आणण्यापेक्षा आपली अशीच घरी बनवून खायची. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.